भोंदूबाबा खराच्या फी संदर्भातली बातमी आहे. अत्यंत चक्रावणारी अशी खरं तर ही बातमी म्हणता येईल. भोंदू खरात हा 5 लाख रुपये इतकी फी घ्यायचा आणि कार सुद्धा अमावस्या पौर्णिमेला घरी नेण्यासाठी. त्यामुळे लांबच्या लांब रांगा लागायच्या. घर आणि कार्यालयाबाहेर भक्तांच्या महागड्या कार उभ्या असायच्या. भोंदू खरातकडे आलेले भक्त बाबाला आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी घरी फार्म हाऊसवर घेऊन जाण्यासाठी इच्छुक असायचे आणि अशा आउटडोअर व्हिजिटसाठी खरात खास तब्बल 5 लाखांपर्यंतची अशी रक्कम आकारत असल्याची चर्चा आहे. नाशिक बाहेरच्या भक्तांकडे जाण्यासाठी भोंदूबाबा सर्वाधिक वापर हा आलिशान महागड्या कारचा करत असायचा. तेव्हा अत्यंत डोकं चक्रावणारी अशी फी आहे. अत्यंत महागडा अशा पद्धतीनं तो फी आकारायचा. 5 लाख रुपये इतकी तो आउटसाईड व्हिजिटसाठी फी आकारायचा. आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेण्यासाठी आपण थेट जाऊया आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडे. योगेश, आत्ता अत्यंत चक्रावणारी खरं तरी बातमी आली ती म्हणजे भोंदू खरात फीसाठी 5 लाख रुपये आकारायचा. काय नेमके या संदर्भातले आणखी तपशील? खरं आहे, भोंदूबाबा खरात त्याचं स्वतःचं VIP कल्चर मोठं दाखवण्यामध्ये एकदम हुशार होता, आपण असं म्हणू शकतो. तो अनेक लोकांना बरोबर आपले पहिल्या इमेजमध्ये त्या स्वतःला तो मंत्र्यांशी संबंधित आहे, अनेक मंत्री त्याच्याकडे येतात, अनेक राजकीय नेते त्याच्याशी बोलत असतात असं दाखवत असे. आणि त्यातून त्याने आपली उंची वाढवून घेतली होती, आपला रेटसुद्धा वाढवून घेतला होता. त्यातलाच हा प्रकार आहे. जर एखाद्या बाहेरच्या जिल्ह्यातील किंवा मुंबईतील पुण्यातील लोकांनी त्याला बोलवलं तर त्याचा दर जो असेल तो हायफाय असेल. हात बघण्यासाठी 1 ते 1.5 तास हात बघण्यासाठी तो 5-5 लाख रुपयांची डिमांड करत असे. आणि जर त्याला पुण्याला मुंबईला बोलवलं गेलं त्यांची वास्तू बघण्यासाठी किंवा एखादी जमीन बघण्यासाठी किंवा एखाद्या काही गोष्टींची माहिती घेण्यासाठी तर त्याला स्वतंत्रपणे मोठी कोट्यावधींची गाडीसुद्धा द्यावी लागत असे. बऱ्याच वेळेस ती गाडी तो स्वतः ठेवून घेत असे किंवा सांगत असे की ही गाडी मला द्यावी लागेल असं आग्रहाने मागणीसुद्धा करत असे. त्यामुळे अशा अनेक गोष्टी आपण बघितल्या. तर गेल्या काळामध्ये त्याने ह्या सगळ्या केलेल्या आहेत. आणि एक गुन्हा जो पुण्यात दाखल झालेला आहे, जासूद नावाच्या व्यक्तीने जी त्याच्यावर तक्रार दाखल केली त्यामध्ये सुद्धा एक मर्सिडीज गाडी त्याला द्यावी लागली असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे एकूणच हाय प्रोफाईल बाबा हा हळूहळू होऊ लागला होता. आणि एकूणच त्याची जी वाढती मस्ती होती त्यातून ह्या सगळ्या अडचणी निर्माण आता त्याच्यासमोर झालेल्या आहेत. आणि तो मोठ्या या सगळ्या अत्याचाराच्या आणि बलात्कारांच्या प्रकरणामध्ये तो अडकलेला दिसून येतो. ठीक, योगेश, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी. योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते.